अक्षर शब्दखेळच्या मागच्या व्हिडिओत आपण बकाल, लपंडा, सांगाडा, वनभोजन हे शब्द पाहिले. तर आता पुढचे शब्द बघू. सामपासनं सांगोपांग. सांगोपांग म्हणजे परिपूर्ण, परिपूर्ण विचार करणे. अंग आणि उपअंग म्हणजे मुख्य आणि दुय्यम गोष्टींचा विचार करणे, परिपूर्ण. नंतर शिंग म्हणजे सस्तन प्राणी, गाय, म्हैस, बैल, बकरी यांच्या डोक्यावरती कठीण असे टोकदार अवयव असतात, त्यांना शिंग असं म्हणतात. नंतर शिंक ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. फुफ्फुसातून जोरात नाकातोंडावाटे बाहेर हवा टाकली जाते. ॲलर्जी असेल किंवा धूळ नाकात गेली असेल तर तिला शिंक असं म्हणतात. नंतर वनभोजन. वनभोजन मधला न वापरून आपण नग म्हणजे हे वस्तू मोजण्याचं एक एकक आहे. 5 वह्या, 5 डबे वगैरे असं आपण म्हणतो, ते नग. नंतर भोळा. भोळा म्हणजे सरळ, साधासुधा किंवा निर्व्याज, निरागस मनाचा. नंतर गळा. गळा म्हणजे आवाज, घसा किंवा मान या अर्थाने गळा वापरला जातो. नंतर दैनंदिन. तर हा न कुठून आला तर वनभोजनमधला न इथे वापरला. सामान सुमान. सामान सुमान म्हणजे घरातल्या सगळ्या वस्तू म्हणजे सामान सुमान, किंवा प्रवासातल्या सगळ्या वस्तू घेतल्या का आपण म्हणतो तेव्हा त्याला सामान सुमान म्हणतो. आणि दैनंदिन म्हणजे रोजच्या नित्याच्या गोष्टी. आता ह्याच्या पुढचे शब्द आपण पुढच्या व्हिडिओत पाहू.